लाडक्या बहिणींना 10वा हप्ता सोबत 16,000 रुपये येणे सुरू। सर्वात मोठी आनंदाची अपडेट। सर्वप्रथम तुम्ही आपल्याच चॅनलवर पाहत आहात। बघा, लाडक्या बहिणींना 3,000 रुपये आले, बरोबर। 3,000 रुपये आल्यानंतर आता पुन्हा लाडक्या बहिणींच्या खात्यात जो 10वा हप्ता आहे ना, 10वा हप्ता सुरू, सोबत तुम्हाला 16,000 रुपये देखील मिळणार। 16,000 रुपये कशाचे मिळणार आहेत आणि कोणाला मिळणार आहेत त्याबद्दल पण अपडेट आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, सर्वात मोठी खुशखबर आहे। तर लाडक्या बहिणींनो बघा, तुम्हाला 3,000 रुपये मिळाले, नुकतेच तुम्हाला 3,000 रुपये मिळालेले आहेत। आता परत पुन्हा तुमच्या खात्यात पैसे येणे सुरू। जो 10वा हप्ता आहे ना तो येणे सुरू, त्यासोबत आता 16,000 रुपये कसे भेटणार त्याबद्दल पण आपण माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। चला मग आपण संपूर्ण अपडेट आता जाणून घेऊया। तर आज रोजीच्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत त्या सर्व अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 8वा हप्ता आला, 8वा आला, त्यानंतर लगेच 9वा देखील हप्ता आला। 8वा 9वा हप्ता जमा झाला म्हणजे 1500 1500, 8व्या हप्त्याचे 1500 आले, त्यानंतर प्लस 9व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये आले। म्हणजे याच मार्च महिन्यात बघा, याच मार्च महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले, बरोबर। तुम्हाला 3,000 रुपये आलेले आहेत। तर 3,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत। तर आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आलेली आहे। बघा, तुम्हाला 8वा आणि 9वा हप्ता मिळाला, त्यानंतर आता जो 10वा हप्ता आहे, 10वा हप्ता देखील आता सुरू करण्यात येत आहे, त्या संदर्भात अपडेट आहे। आणि 16,000 रुपये देखील भेटणार आहेत। ते 16,000 रुपये कशाचे आहेत, कोणाला मिळणार आहेत त्याबद्दल पण अपडेट समजून घ्या। व्हिडिओ अतिशय दमदार आहे आणि आज रोजीच्या ज्या काही सर्व अपडेट आहेत, मोठ्या अपडेट आहेत, मोठ्या बातम्या आहेत, सर्व बातम्या असो किंवा अपडेट असो, सर्व माहिती तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। त्यामुळे तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही। तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। फक्त तुम्हाला सर्व काही नीटपणे समजून मी सांगतो, सर्व माहिती मी तुम्हाला देतो, काही काळजी करू नका, फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, ओके। चला मग काय काय अपडेट आहेत सर्व अपडेट आपण आता जाणून घेऊया। बघा, आपण या व्हिडिओमध्ये बघा 10वा हप्ता संदर्भात तर माहिती बघणारच आहोत, त्यानंतर 16,000 रुपये कोणाला भेटणार त्याविषयी पण आपण अपडेट समजून घेणार आहोत। तर या व्यतिरिक्त आपण मोठ्या ज्या अपडेट आहेत, मोठ्या ज्या बातम्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत। त्यामध्ये बघा 4 लाख रुपये संदर्भात अपडेट आहे। 4 लाख रुपये अनुदान कोणाला मिळणार त्याबद्दल आपण माहिती समजून घेणार आहोत। तसेच महत्त्वाचं म्हणजे बघा, एक अजून जबरदस्त अपडेट आलं आहे आधार लिंक संदर्भात। आधार लिंक संदर्भात एक अपडेट आहे, ती अपडेट देखील तुम्ही समजून घेणं फार गरजेचे आहे। चला मग या ज्या अपडेट आहेत आपण सर्व अपडेट जाणून घेऊया। आणि टॉप अपडेट आहेत, टॉप अपडेट मी तुम्हाला सांगत असतो आणि ज्या महत्त्वाच्या अपडेट आज रोजीच्या ज्या काही म्हणजे दररोजच्या ज्या काही अपडेट असतात त्या तुम्हाला दररोज व्हिडिओच्या माध्यमातून मी अपडेट सांगत असतो। जे जे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले असतात, सरकारने जे निर्णय घेतलेले असतात त्याबद्दल मी अपडेट तुम्हाला सांगत असतो। चला मग आता काय अपडेट आहेत, काय जबरदस्त निर्णय सरकारने घेतलेले आहेत त्या सर्व निर्णयाविषयी आपण माहिती बघणार आहोत। आणि लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता संदर्भात पण अपडेट मी तुम्हाला देतो। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर आता आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत, अतिशय महत्त्वाची माहिती। बघा, लाडक्या बहिणींनो, आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे ना, ही माहिती नीटपणे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे। बघा, आता भरपूर बहिणींना पैसे आलेले नाहीत, भरपूर बहिणींच्या खात्यात पैसेच आले नाहीत। काय कारण आहे, कशामुळे पैसे आले नाहीत, काय प्रॉब्लेम झालं, चला त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो। हे बघा, लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तर 3,000 रुपये भरपूर बहिणींच्या खात्यात जमा झाले, म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत, हे बघा, ज्या बहिणी पात्र आहेत आणि
ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणींचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे अशा बहिणींच्या खात्यात पैसे येऊन गेले. परंतु भरपूर अशा बहिणी आहेत, हे बघा, भरपूर अशा बहिणी आहेत ज्यांना पैसेच आले नाहीत. तर आता त्याबद्दल माहिती समजून घेऊया. आता भरपूर अशा बहिणी आहेत ज्यांना पैसेच आले नाहीत, तर त्या बहिणी अपात्र आहेत. ज्यांना पैसे आले नाहीत त्यांचं 2 कारण मी सांगू शकतो. त्या बहिणी अपात्र असतील, 4 चाकी वाहन असेल तर अपात्र आहेत, सरकारी नोकरीत तुम्ही असाल तर अपात्र झालेले आहात, तसेच आयकरदाता असाल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही अपात्र आहात. आलं लक्षात? आता माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. काही बहिणी पात्र आहेत, पात्र असून देखील पैसे आले नाही. काय कारण आहे त्याचं? कारण जे आहे ते कारण तुम्हाला सांगतो मी आता. कारण काय आहे? जरी पात्र तुम्ही असाल, सर्व बरोबर आहे, सर्व ओके आहे, मग कारण काय, पैसे का आले नाही 3,000 रुपये, त्याबद्दल समजून घ्या आता. तर हे पहा, तुम्ही जरी पात्र असाल तरी तुम्हाला जरी पैसे मिळाले नसतील तर काय कारण आहे त्याविषयी आपण समजून घेणार आहोत. आता व्हिडिओ आता महत्त्वाचा आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. तर तुम्ही पात्र आहात आणि तुमच्या खात्यात जरी पैसेच आले नाहीत, 3,000 रुपये जरी तुम्हाला आले नसतील तर त्याचं कारण जे आहे, कारण एकच असू शकतं. मग तुमचं जे आधार कार्ड आहे ना, आधार कार्ड हे बँकेशी लिंक नसेल तर ते लिंक करा पहिले, बँकेशी ते पहिले लिंक करा, बँकेत जाऊन ते लिंक करा पहिले आधार कार्ड बँकेशी, तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतील. नाहीतर ते पैसे तुमचे थांबवून जातील, म्हणजे ते पैसे तुमचे थांबलेले आहेत, अडकलेले आहेत. ते कधी सुटतील तुमच्या खात्यावरती? जेव्हा तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक कराल. ओके. तर काही बहिणींची ही समस्या होती की आम्ही पात्र असून देखील आम्हाला पैसे आले नाही. तर एकच कारण आहे, तुमचं आधार कार्ड हे लवकरात लवकर तुम्ही बँकेशी लिंक करा. ओके. तर आधार कार्ड बँकेशी लिंक करावंच लागणार आहे, तरच तुम्हाला पैसे मिळतील. DBT एनेबल होते त्यामध्ये आणि तेव्हा तुम्हाला पैसे येतात. ओके. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला आले. 8वा हप्ता जो आहे, 8वा हप्ता तुम्हाला मिळाला 7 मार्च रोजी. 9वा हप्ता देखील त्या लगेच 12 मार्च रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला. म्हणजे टोटल तुम्हाला 3,000 रुपये आलेले आहेत. 3,000 रुपये आलेले आहेत तुमच्या खात्यात, ते जमा झालेले आहेत. त्यामुळे भरपूर बहिणी खुश आहेत, कारण 2 महिन्याचे पैसे एकत्र येऊन गेले. आता तुमचा सवाल आहे 10वा हप्ता. 10वा हप्त्याचे पैसे कधी जमा होतील? 10वा हप्ता कधी जमा होईल खात्यात, त्याबद्दल आपण आता माहिती समजून घेऊया. आणि 16,000 रुपये कशाचे मिळणार, 16,000 रुपये कशाचे मिळणार आहेत त्याबद्दल पण आपण समजून घेऊया. आता बघा, आता महत्त्वाची माहिती नीटपणे समजून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात आता 10वा हप्त्याचे पैसे येणे सुरू होणार आहे. बघा, तुम्हाला 8वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला याच महिन्यात मिळून गेलेला आहे, 9वा हप्ता. आणि आता 10वा हप्ता पुढील महिन्याचा असणार आहे, तो देखील सुरू होणार आहे. तो आता जो हप्ता आहे ना, 10वा हप्ता, आता भरपूर जण विचारत आहे की सर 10वा हप्ता कधी जमा होईल. बघा, आता तुम्हाला 3,000 रुपये आले ना, 2 हप्त्याचे पैसे आले, तर लगेच तुम्हाला 10वा हप्ता कसे मिळेल तुम्हीच बघा. आता लगेच तुमच्या खात्यात कसं जमा होईल 10वा हप्ता? त्यामुळे 10वा हप्त्यासाठी थोडा टाईम आहे. 10वा हप्ता पुढील महिन्यात मार्च नंतर मार्च एप्रिलमध्ये मिळेल. ओके. आता मार्च महिना संपल्यानंतर एप्रिलमध्ये तुम्हाला मिळेल. आता फेब्रुवारी मार्च आणि हे 2 हप्ते तुम्हाला मिळाले, फेब्रुवारी मार्च त्यानंतर एप्रिलचा हप्ता 10वा हप्ता असणार आहे, तो तुम्हाला एप्रिलमध्येच मिळेल. त्याचा निधी वगैरे संपूर्ण जाहीर झाल्यानंतर तुम्हाला मी त्याबद्दल पण अपडेट देणारच आहे. परंतु आता 16,000 रुपये कशाचे भेटणार, 16,000 रुपये कोणाला मिळणार आहे त्याबद्दल आपण समजून घेणार आहोत. 4 लाख संदर्भात काय अपडेट आहे, तसेच आधार लिंक संदर्भात काय अपडेट आहे त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेणार आहोत. कारण टॉप अपडेट आहेत आजच्या, ज्या काही टॉप अपडेट आहेत, टॉप बातम्या आहेत, त्या सर्व बातम्या आपण बघणार आहोत. आता चला मग त्या अपडेट काय आहेत, त्या बातम्या काय आहेत त्या आपण समजून घेऊया, कारण त्या बातम्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 3,000 रुपये आलेले आहेत, त्याबद्दल मी तुम्हाला सर्व काही सांगितलं. 3,000 रुपये तुमच्या खात्यात आलेले आहेत, त्यामुळे आता तुम्ही ते पैसे काढू शकता. तुम्ही ते काढून घेतले असतील तर ठीक आहे, तुम्हाला ते पैसे येऊन गेलेले आहेत.
ज्या बहिणींना पैसे आले नाहीत त्यांनी आधार कार्ड बँकेशी लिंक करा, तरच तुम्हाला ते पैसे मिळतील. आलं लक्षात? आधार कार्ड बँकेशी लिंक करावंच लागणार आहे. जोपर्यंत तुम्ही ते लिंक करत नाही तोपर्यंत पैसे काही येणार नाहीत. आणि भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत. किती बहिणी? 9 लाख बहिणी. तर ज्या 9 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना काही पैसे भेटणार नाहीत, कारण त्या अपात्र झालेल्या आहेत. आणि जे काही छाननी आहे, हे बघा, छाननी अजून सुरू आहे बरं. छाननी सुरू आहे, त्यामध्ये अजून भरपूर बहिणी अपात्र होणार आहेत. कारण ज्या बहिणी योजनेत बसत नाही, पात्र नाहीत, त्या बहिणी अपात्र होणार आहेत. ओके, चला आता पुढील जे अपडेट आहेत ते अपडेट आपण बघूया. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात 3,000 रुपये आलेले आहेत. 8वा हप्ता आणि 9वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे. आता आपण ज्या टॉप अपडेट बघणार आहोत त्या अपडेट देखील तुम्ही जाणून घ्या. कारण बघा, रोज काही ना काही अपडेट, काही ना काही निर्णय सरकार घेतच आहे. त्या संदर्भात देखील तुम्हाला अपडेट समजून घेणं फार गरजेचं आहे. चला मग आता सरकारने काय काय नवनवीन निर्णय घेतलेले आहेत त्या नवनवीन निर्णय संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. बघा, आता जे आपण टॉप अपडेट बघणार आहोत, टॉप बातम्या बघणार आहोत, त्यामध्ये बघा वाढू मोफत संदर्भात देखील अपडेट आहे. वाढू मोफत, हे बघा, वाढू मोफत संदर्भात देखील एक बातमी आलेली आहे. त्याबद्दल पण आपण समजून घेऊया. चला मग काय काय अपडेट आहेत सर्व अपडेट आपण जाणून घेऊया, समजून घेऊया. चला पुऱ्या अपडेट आहेत, पूर्ण अपडेट आहेत ते आपण समजून घेऊया. हे बघा, तर हे बघा, आपण या व्हिडिओमध्ये आता पुढे 3-4 अपडेट बघणार आहोत. 3-4 महत्त्वाच्या अपडेट आपण बघणार आहोत. आता तुम्ही या अपडेट समजून घ्या. आणि पूर्णच्या पूर्ण टॉप अपडेट आहेत. आज रोजीच्या या टॉप अपडेट आहेत. महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. ते निर्णय काय आहेत आपण नीटपणे समजून घेऊया. सर्व टॉप अपडेट आहे. तर पहिली जी अपडेट आहे, पहिली अपडेट इथे आपण समजून घेणार आहोत. बघा, पहिली अपडेट काय आहे? घर बांधणाऱ्यांना खुशखबर. आता घर बांधणाऱ्यांना खुशखबर आहे. मिळणार 5 ब्रास मोफत वाढू. राज्य सरकारचा निर्णय. चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. बघा, घोषणा झालेली आहे आणि आता राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आता घर बांधणाऱ्यांना खुशखबर आहे, कारण त्यांना मिळणार 5 ब्रास मोफत वाढू. आता ही 5 ब्रास मोफत वाढू कशी भेटणार आहे त्याबद्दल माहिती समजून घेऊया. हे बघा, राज्यात घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. जे आता घरकुल बांधतात ना, घरकुल ज्यांचं आलं असेल, तुमचं जरी आलं असेल तर बघा आता तुमच्यासाठी खुशखबर आहे. तर बघा, लाखो लोकांना राज्य सरकारने खुशखबर दिलेली आहे. ती खुशखबर काय आहे? चला आता त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना राज्य सरकारने खुशखबर दिली. तर बघा, काय खुशखबर दिलेली आहे त्याबद्दल आता माहिती आपण समजून घेणार आहोत. बघा, आता राज्यात घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाढू मिळणार आहे. मोफत वाढू मिळणार आहे. बघा, स्पष्ट तुम्ही ते बघू शकता काय लिहिलेलं आहे, काय निर्णय घेतलेला आहे, तुम्ही ते क्लिअर तुम्ही बघू शकता. तर बघा, काय निर्णय घेतलेला आहे तर तुम्हाला आता इथे तुम्ही बघू शकता, मोफत वाढू मिळणार. हे बघा, मोफत वाढू मिळणार. घरकुल बांधणाऱ्यांना 5 ब्रास वाढू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बघा, महसूल मंत्री जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे, तर यांनी या संदर्भात घोषणा केली आणि निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने. बघा, 5 ब्रास, हे बघा, 5 ब्रास वाढू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पुढे बघा, महत्त्वाची माहिती. तर राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लोकांना होण्याची शक्यता आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की ज्या ठिकाणी
लिलाव झालेले नाहीत. बघा माहिती आता समजून घ्या कुठे भेटणार आहेत, काय भेटणार आहे. 5 ब्रास वाळू मोफत कुठे भेटणार आहे नीटपणे समजून घ्या. तर ज्या ठिकाणी बघा ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत, बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे, ज्या ठिकाणी लिलाव झालेले नाहीत, ज्या ठिकाणी आम्हाला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मिळाला आहे, त्या ठिकाणी वाळू घाटाचं लिलाव होईल. बघा वाळू घाटाचं लिलाव होईल. तसेच घरकुलांना 5 ब्रास, हे बघा घरकुलांना 5 ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. ओके, तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठीही आम्ही तरतूद करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली. बघा सर्वात मोठी अपडेट होती ही, सर्वात मोठी खुशखबर होती. पहिली आपण जी ही मोठी बातमी बघितलेली आहे, मोठी अपडेट बघितली आहे, तर त्याबद्दल आपण सर्व माहिती बघितली. तर बघा घर बांधणाऱ्यांना खुशखबर आहे, मिळणार 5 ब्रास मोफत वाळू. तर राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भात तुम्हाला सर्व अपडेट मी सांगितले. चला आता पुढे महत्त्वाची अपडेट आहे, पुढील महत्त्वाची अपडेट समजून घेऊया. तर पहा आता आपण पुढील 2 नंबरची सर्वात मोठी अपडेट जाणून घेणार आहोत. 2 नंबरची सर्वात मोठी बातमी आपण जाणून घेणार आहोत. बघा 2 नंबरची बातमी, BMC मुंबईत घरी शौचालय बांधण्यासाठी मिळणार शासन आणि महापालिकेचे 16,000 रुपयाचे अनुदान. बघा 16,000 रुपये कोणाला भेटणार हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तर 16,000 रुपये कोणाला मिळणार आहे, 16,000 रुपये कोणाला मिळणार त्याबद्दल आता अपडेट बघा इथे समोर आलेले आहे. तर बघा मुंबईत घरी शौचालय बांधण्यासाठी मिळणार आहेत हे पैसे. तर बघा आता त्याबद्दल पण आपण संपूर्ण इथे अपडेट जाणून घेणार आहोत. बघा मुंबई हागणदारी मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून शौचालयाच्या उभारणीकडे विशेष लक्ष केंद्रित केले जात असतानाच जास्तीत जास्त नागरिकांना घरोघरी शौचालय बांधण्यास प्रेरित करण्यासाठी शासनासह महापालिकेच्या वतीने अनुदान दिले जात आहे. तर बघा नागरिकांना घरोघरी शौचालय बांधण्यासाठी हे जे अनुदान आहे 16,000 रुपये हे दिले जाणार आहे. यामध्ये शासन आणि महापालिकेच्या वतीने अनुदान दिले जात आहे. पुढे बघा घरोघरी शौचालयासाठी यापूर्वी महापालिकेकडून BMC मिळणाऱ्या अनुदानात आता वाढ केली जात असून यापुढे घरोघरी शौचालयाकरता केंद्र शासनाचे 4,000 आणि राज्य शासनाकडून 1,000 अशा प्रकारे, बघा केंद्र शासनाने 4,000 आणि राज्य शासनाकडून 1,000 अशा प्रकारे 5,000 अनुदानाव्यतिरिक्त आता मुंबई महानगरपालिकेकडून 11,000 रुपये अनुदान मिळणार आहे. बघा आता पहिले केंद्र सरकार 4,000 रुपये देत होते. बघा केंद्र शासन 4,000 रुपये देत होते, त्यामध्ये राज्य शासनाचे 1,000 रुपये होते. तर टोटल 5,000 रुपये पहिले मिळत होते अनुदानाव्यतिरिक्त. ओके, हे मी अशा प्रकारे 5,000 अनुदानाव्यतिरिक्त. आता बघा या 5,000 अनुदानाव्यतिरिक्त आता मुंबई महानगरपालिका देखील आता जबरदस्त पाऊल उचललेलं आहे आणि मुंबई महानगरपालिकेकडून आता तुम्हाला 11,000 रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजे ते पहिले 5,000 आणि हे 11,000. त्यामुळे शौचालय उभारण्यासाठी लाभार्थ्यांना एकूण 16,000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे. बघा तर 16,000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे. तर एक चांगली बातमी आहे, सर्वात मोठी अपडेट होती. तर ही अपडेट देखील तुम्हाला द्यायची होती, त्यामुळे ही अपडेट मी तुम्हाला सांगितली. तर बघा मुंबईत घरी शौचालय बांधण्यासाठी हे अनुदान मिळणार आहे, 16,000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे. चला ही अपडेट पण तुम्हाला समजली. आता पुढील अपडेट महत्त्वाची आहे, ती अपडेट समजून घ्या. चला आता पुढील जी बातमी आहे
पुढील जी सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी अपडेट आहे, ती अपडेट आपण इथे समजून घेणार आहोत आणि अपडेट नंबर आपण आता 3 बघणार आहोत। अपडेट नंबर 3 तुम्ही बघू शकता। तर शेतकऱ्यांसाठी विहिरीसाठी मिळणार 4 लाख रुपये। बघा 4 लाख रुपये कोणाला मिळणार याबद्दल पण आता अपडेट आपण इथे बघणार आहोत। तर हे जे 4 लाख रुपये आहेत ना, हे शेतकऱ्यांसाठी आहेत। तर शेतकऱ्यांसाठी विहिरीसाठी हे मिळणार आहे 4 लाख रुपये। चला याबद्दल पण अपडेट इथे देण्यात आलेलं आहे। ती अपडेट जी आहे, मोठी बातमी जी आहे, ती बातमी पण आपण इथे समजून घेऊया। बघा शेतीच्या सिंचनासाठी आवश्यक असलेल्या विहिरीसाठी राज्य सरकारने अनुसूचित जाती आणि जमातीतील शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात मोठी वाढ केली आहे। या अंतर्गत यापूर्वी मिळत असलेले 2.5 लाख रुपयाचे अनुदान आता 4 लाख रुपये करण्यात आले आहे। तर बघितलं तुम्ही, तर यापूर्वी मिळत असलेले 2.5 लाख, हे बघा पहिले 2.5 लाख रुपये मिळत होते, तर हे अनुदान आता 4 लाख रुपये करण्यात आले आहे। यामुळे आता अधिकाधिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदण्याची संधी मिळणार आहे। ओके, तर ही अपडेट देखील तुम्हाला समजलेली आहे। तिसरी अपडेट, तिसरी मोठी बातमी, तर शेतकऱ्यांसाठी विहिरीसाठी मिळणार आहे 4 लाख रुपये। ओके, पहिले 2.5 लाख मिळत होते, आता त्यामध्ये वाढ करण्यात आलेला आहे, 4 लाख रुपयेपर्यंत वाढ करण्यात आलेला आहे। तर हे तुम्हाला समजलं। चला आता पुढील अपडेट बघणार आहोत। चला पुढील जी अपडेट आहे, पुढील मोठी बातमी आहे नंबर 4 ची। आता मतदार ओळखपत्र होणार आधार लिंक, निवडणूक आयोगाने घेतला हा निर्णय। आता निवडणूक आयोगाने काय निर्णय घेतला, आता जे ओळखपत्र आहे ते आधार लिंक होणार आहे। मतदार जे ओळखपत्र आहे ते आधार लिंक होणार आहे। त्या संदर्भात काय निर्णय झालेला आहे ते पण समजून घेऊया। हे बघा, पॅन कार्ड प्रमाणेच आता मतदार ओळखपत्र देखील आधार कार्डशी लिंक करावे लागणार आहे। या संदर्भात निवडणूक आयोगाने कार्यवाही अधिक वेगाने सुरू केली आहे। पुढील आठवड्यात केंद्रीय गृह मंत्रालय, कायदा मंत्रालय आणि UIDAI, हे बघा UIDAI प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे। या बैठकीत वोटर ID आधार कार्डशी लिंक करण्यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे। म्हणजे तुमचं जे मतदान कार्ड आहे, मतदार ओळखपत्र जे आहे मतदान कार्ड, तर ते आता आधार लिंक होणार आहे। जसं पॅन कार्ड आधार लिंक झालेलं आहे, पॅन कार्ड प्रमाणेच आता तुमचं जे ओळखपत्र आहे मतदान ओळखपत्र, तर ते मतदान कार्ड देखील आता तुमचं आधार कार्डशी लिंक केलं जाणार आहे। तर ते तुम्हाला करावं लागणार आहे। त्या संदर्भात आता जे अधिक वेगाने आता त्या संदर्भात प्रोसेस सुरू आहे, कारवाई सुरू आहे आणि लवकरच त्या संदर्भात हे बघा चर्चा होणार आहे, मीटिंग होणार आहे आणि लवकरच त्या संदर्भात निर्णय समोर येईल। आलं लक्षात? तर ही होती महत्त्वाची अपडेट देखील 4 नंबरची। तर ही अपडेट देखील तुम्हाला समजलेली आहे। तर जे मतदार ओळखपत्र आहे ते आधार कार्डशी लिंक होणार आहे, निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलेला आहे। तर ही अपडेट पण तुम्हाला समजली। चला पुढे महत्त्वाची माहिती बघा आता। तर आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या टॉप अपडेट होत्या, त्या सर्व टॉप अपडेट आपण बघितलेल्या आहेत। तर बघा, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर डेली रोजच्या महत्त्वाच्या बातम्या असो, टॉप बातम्या असो, हे बघा मी तुम्हाला ज्या अपडेट देतो ना, जी महत्त्वाची माहिती असते तीच माहिती मी तुम्हाला देत असतो। आता ज्या काही मी 4 तुम्हाला महत्त्वाच्या बातम्या सांगितल्या, 4 ज्या टॉप अपडेट तुम्हाला सांगितल्या, त्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत आणि जी माहिती आली, सरकारने जो निर्णय घेतला त्या संदर्भात आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती मिळत असते। ओके, मग ते काही का निर्णय असो, ते सर्व अपडेट छोटे असो किंवा मोठे असो, सर्व माहिती तुम्हाला मिळत असते फक्त आपल्या चॅनलवर। तर हे सरकारने टॉप अपडेट ज्या होत्या 4 निर्णय, ते तुम्हाला मी सांगितलं, टॉप अपडेट होत्या, टॉप बातम्या होत्या, त्या आपण बघितल्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण आपण पहिले सुरुवातीला माहिती बघितली। ओके, तर बघा, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो किंवा इतर टॉप अपडेट असो किंवा बातम्या असो, सर्व अपडेट फक्त ATB गुरुजी यूट्यूब चॅनलवरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा
या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात माहिती किंवा अपडेट असेल किंवा इतर बातम्या असतील तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो। डेली अपडेट तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती मिळत असतात, त्यामुळे पुन्हा सांगतो, हात जोडून तुम्हाला विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा। चला मग भेटू एखादी नवीन माहिती नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।